नमस्कार, मी डॉक्टर आदित्य देशपांडे, कन्सल्टंट एंडोक्राइनॉलॉजिस्ट, डॉक्टर आदित्यज एंडोक्राइन क्लिनिक, पुणे. आज आपण बोलणार आहोत लहानपणात आढळणाऱ्या लठ्ठपणाबद्दल. आधी आपला असा गैरसमज होता, की लहानपणी वजन थोडं जास्त असलं, शरीराची हालचाल कमी असली किंवा स्थूलपणा असला, तर त्याच्याने पुढे जाऊन आयुष्यात काही प्रॉब्लेम होत नाही. पण आत्ता लहानपणात आपण जसं पाहतो, की बरीच मुलं लठ्ठ असतात आणि या लठ्ठपणाचा पुढे जाऊन खूप काही दुष्परिणाम होऊ शकतो. यामध्ये दर आठवड्यात डायबिटीस रुग्णांत आढळणारे 5 ते 10 तरी अशी मुलं असतात, ज्यांचं वय 10 ते 20 मध्ये आहे, लठ्ठ आहेत, मानेभोवती एक अ, काळी रॅश आल्यासारखे अॅकॅन्थोसिस नायग्रिकॅन्स जे म्हणतो, ते दिसतं. याचबरोबर एवढ्या कमी वयात लिव्हरलाही इजा व्हायला लागलेली आहे लठ्ठपणामुळे. हे सगळं आपल्याला दिसतं. तर यातून सांगण्याचा उद्देश काय आहे, की लहान मुलांना जसं आपण आता संध्याकाळ झाली, अभ्यासाला बस, होमवर्क कर, अशा गोष्टी सांगतो, तेवढ्याच महत्त्वाने, तेवढ्याच तीव्रतेने मुलं आपली काय खातायत, त्यांचा व्यायाम कितपत आहे, त्यांचे खाण्याबद्दलचे च्या गैरसमजा कशा आहेत, त्यांची झोपण्याची वेळ किती आहे आणि त्यांचा स्क्रीनचा वापर कितपत आहे, याकडेही बघणं अत्यंत गरजेचं आहे. एक करिअर वाईज यशस्वी पण हेल्थ वाईज त्रासात असलेला मुलगा किंवा मुलगी याचं आयुष्य अत्यंत कठीण असू शकतं. त्यामुळे लहानपणी त्यांना जसं आपण दात घासायची सवय लावतो, अभ्यासाची सवय लावतो, तशीच त्यांना व्यायामाची आणि योग्य आहार कसा निवडायचा याची सुद्धा सवय लावणं अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद.